भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांना विनम्र अभिवादन. जागतिक नागरिकत्वाच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या समाजात विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्यासह बहुविध संस्कृतीचा आदर करून जगामध्ये मानवता, बंधुता, प्रेम आणि शांती निर्माण करण्यासाठी धडपड करणाऱ्या सर्वांसाठी मौलाना अबुल कलाम आझाद यांचं व्यक्तिमत्व आदर्श होय. मौलाना अबुल कलाम आझाद यांचं व्यक्तिमत्व अनेकांना मोहात पाडणारं आहे. मौलाना आझाद हे एक राष्ट्रनिष्ठ भारतीय विद्वान, विचारवंत, कवी, लेखक, गझलकार, स्वातंत्र्य सेनानी अशा विविध बिरुदांनी सजलेलं अजोड व्यक्तिमत्व. उदारमतवादी स्वतंत्र विचारांचे मौलाना आझाद यांचं भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातलं योगदान अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण आहे. मौलाना अबुल कलाम आझाद हे भारतीय एकात्मतेचं प्रतीक होते. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या राष्ट्रीय नेतृत्वांमध्ये त्यांचं स्थान आघाडीवरील सरसेनापतीचं होतं. विनम्रता, विद्वत्ता व मानवता यांचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मौलाना आझाद. गुणग्राहकता, प्रसिद्धी विन्मुखता, सहनशीलता, क्षमाशीलता व कर्तव्यदक्षता हे त्यांचे प्रमुख गुण होते. 11 नोव्हेंबर 1888 मध्ये सौदी अरेबियामधील मक्का शरीफ इथं या महान पुरुषाचा जन्म झाला. खरं तर त्यांच्या वडिलांनी त्यांचं नाव फिरोज बख्त ठेवलं होतं, परंतु कालांतरानं लोक त्यांना अबुल कलाम आझाद या नावानं ओळखू लागले. मानव संसाधन विकास मंत्रालय, भारत सरकार यांनी 11 नोव्हेंबर हा मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून 2008 पासून देशभर साजरा करण्याचं निश्चित केलं. तशा प्रकारच्या सूचना देशातील सर्व स्तरांवरील संस्था, शासकीय विभाग, विश्वविद्यालयाचे, विद्यापीठांचे आणि महाविद्यालयांचे अधिविभाग यांना पाठवण्यात आल्या व राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या निमित्तानं मौलाना आझाद यांच्या शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय विचारांवर विचारमंथन होण्यास गती मिळाली. ही खरोखरच महत्त्वपूर्ण घटना आहे. त्याचं सर्व स्तरातून स्वागतच झालं पाहिजे. मौलाना आझाद यांची देशनिष्ठा, त्यांचं चारित्र्य, त्यांची असामान्य बुद्धिमत्ता या संदर्भात भारतीय नागरिकांमध्ये नेहमीच आदर आहे. भारताचे पहिले शिक्षण मंत्री, स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचे सेनानी, बहुभाषा पंडित, इस्लामचे गाढे अभ्यासक, तत्वचिंतक आणि थोर विचारवंत म्हणून त्यांची प्रतिमा आजही कायम आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री म्हणून मौलाना आझादांनी जबाबदारी स्वीकारली. आपल्या मंत्रिपदाच्या कालावधीत त्यांनी दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेतले, विविध आयोगांची स्थापना केली आणि शैक्षणिक धोरणंही आखली. देशाच्या शैक्षणिक विकासाचा पाया घातला आणि यासाठी शैक्षणिक निधीमध्ये भरीव वाढ करून आर्थिक तरतूद केली. स्वतंत्र भारताच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये व तत्पूर्वीही आपल्या शिक्षणविषयक विचारांमुळे मौलाना आझादांनी अत्यंत महत्त्वाचं स्थान प्राप्त केलं. त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून देशभर साजरा होत आहे. ही मौलाना आझाद यांच्या शिक्षणविषयक विचार व कार्याची घेतलेली दखलच म्हणावी लागेल. त्यामुळं स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री असणारे मौलाना आझाद यांच्या शिक्षणविषयक योगदानाविषयी विचारमंथन होण्यास सुरुवात झाली. त्यांच्या विचार व कार्याची प्रचिती नवयुवकांना येण्यास सुरुवात झाली. आझादांच्या विचारांचा सखोल अभ्यास व्हावा आणि सर्वसामान्यांना त्यांचा उदारमतवाद कळावा, यासाठी अधिक व्यापक प्रयत्न झाले पाहिजेत, असा हा शिक्षण दिन साजरा करण्यामागील दृष्टिकोन आहे. स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री म्हणून
मौलाना आझादांनी भारतीय प्रौद्योगिक संस्थान म्हणजे IIT आणि विश्वविद्यालय अनुदान आयोगाची स्थापना केली. राष्ट्रीय शिक्षण पद्धतीनुसार जात धर्म लिंग भेद स्थान यामध्ये भेद न करता सर्वांना समान शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी ते आग्रही राहिले. त्यांच्या म्हणण्यानुसार विद्यार्थी सामाजिक, राजनैतिक, आर्थिक व सांस्कृतिक दृष्टीनंही प्रशिक्षित असला पाहिजे. त्याच्यामध्ये चरित्र व ज्ञान तसेच कौशल्य या गुणांचाही विकास झाला पाहिजे. अन्यथा राष्ट्रोन्नतीसाठी आवश्यक असलेल्या नेतृत्वांचा अभाव युवकांच्या मधील राहील. बालपणात मौलाना आझाद यांना अतिशय संस्कारी असं कुटुंब मिळालं. बालपणात मौलाना आझाद यांचं शिक्षण त्यांच्या घरातूनच सुरू झालं. इस्लामी धार्मिक शिक्षणावर अधिक जोर दिला गेला. मात्र मौलाना आझाद स्वतः धार्मिक वृत्तीचे असले तरी ते सर्व धर्म समभावाचे पुरस्कर्ते होते. ते महात्मा गांधींच्या धार्मिकतेप्रमाणे धर्माची व्याख्या करत होते. तसंच पंडित जवाहरलाल नेहरूंप्रमाणे ते संमिश्र बहुविध संस्कृतीचे व एकात्म सहजीवनाचे पुरस्कर्ते व पाठीराखे होते. आझादांनी इस्लामचा व्यापक, उदारमतवादी, मानवतावादी आणि वैश्विकतेवर भर देणारा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. आपल्या कुराण भाष्यात त्यांनी मानवतावाद आणि माणुसकीचा आशय जगासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. सर्व धर्म उच्चतम सत्याची शिकवण देण्यासाठी निर्माण झाले आहेत अशी त्यांची धारणा होती. काहिरा इथल्या अल अझहर विश्वविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतलं. शिक्षणाची पहिल्यापासूनच त्यांना प्रचंड आवड व ओढ होती. पुस्तकांवर त्यांचं विलक्षण प्रेम होतं. एकानंतर दुसरं, दुसऱ्यानंतर तिसरं अशा गतीनं ते पुस्तक वाचत असत. दिवसभर वाचन एवढाच त्यांचा कार्यक्रम असे. इतर मुलांप्रमाणे भांडण, खेळणं, दंगामस्ती करणं हे त्यांच्या गावीही नव्हतं. सामान्य मुलांप्रमाणे बालपण ते कधी जगलेच नाहीत. वयाच्या 9व्या वर्षीच मौलानांनी कुराणाचं संपूर्ण शिक्षण पूर्ण केलं होतं. हे ऐकून आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. साधारणपणे एक सामान्य विद्यार्थी 25 वर्षात जितकं शिक्षण घेतो ते मौलानांनी वयाच्या 16व्या वर्षीच प्राप्त केलं होतं. त्यांची मोठी बहीण फातिमा बेगम या संदर्भात म्हणते की मौलानांनी बालपण कधी अनुभवलेलंच नाही. ते 6-7 वर्षाचे असतानाच असं वाटत होतं की त्यांच्या छोट्या छोट्या खांद्यांवर महान मेंदूचं रोपण ईश्वरानं केलं आहे. मौलाना स्वतःही या विषयावर बोलताना म्हणतात की मी 12-13 वर्षाचा असताना पुस्तक घेऊन कलकत्ता इथल्या जनरल पोस्ट हाऊस जवळील गर्द झाडांच्या मधील रिकाम्या जागेत पुस्तकांसहित जाऊन गायब होत असे. सकाळ ते संध्याकाळ त्या शांत वातावरणात मी वाचनाचा आनंद मनमुराद लुटत असे. या ग्रंथ वाचनाचा परिणाम असा झाला की अत्यंत कमी वयातच ते अरबी, फारसी, उर्दू, हिंदी, इंग्रजी या भाषांवर प्रभुत्व स्थापित करू शकले. धर्म, तर्कशास्त्र, तत्वज्ञान, गणित, इतिहास, पुराणशास्त्र याही विषयात लवकरच तरबेज झाले. इतकंच नव्हे तर ते उत्तम शेरोशायरीही करत असत. काव्याची उत्तम जाण त्यांना होती व अत्युत्तम गझलांची रचनाही करत असत. एकदा एका साहित्यिक पत्रिकेमध्ये त्यांची गझल छापून आली व लोकांनी त्याचं खूप कौतुक केलं. परंतु अनेकांना हे पटणंच अवघड जात होतं की एवढासा छोटासा मुलगा इतकी उत्तम रचना कशी काय करू शकतो. मिर्झा गालिब यांचे शिष्य नादिर खां शेकी रामपुरी यांनी सत्यता पडताळून पाहण्यासाठी मौलानांची काव्यात्मक परीक्षा घेण्याचं ठरवलं. त्यांनी मौलानांना एक विषय दिला व त्यावर ताबडतोब गझल रचण्यास सांगितलं. आपल्या अपार बुद्धी कौशल्यामुळं आणि उपजत काव्य प्रतिभा शक्तीमुळं
मौलानांनी चटकन उर्दू गझल रचून दाखवल्यावरही त्यांना आश्चर्य वाटत होतं की 10-12 वर्षाचा हा मुलगा हे कसं काय करू शकतो. मौलानांनी वयाच्या 12व्या वर्षी शायरीवरील नवरंग आलम नामक एका पत्रिकेचं संपादन केलं. यानंतर ते पत्रकारितेकडे वळले. 1901 मध्ये असबाह, लोकप्रिय, खंदगे नजर, वकील या पत्रिकांचं संपादन केलं. मात्र या पत्रिका अल्पावधीच्या ठरल्या. 1912 मध्ये त्यांनी सुप्रसिद्ध, बहुचर्चित अल हिलाल पत्रिकेचं संपादन केलं. परंतु या सर्व पत्रिकांमधील त्यांच्या लेखांमुळं चिडून जाऊन सरकारने अल्पावधीतच या पत्रिकांवरही बंदी घातली. असं जरी असलं तरी प्रत्येक पत्रिकेची साहित्यिक, वैचारिक आणि सांस्कृतिक उंची मात्र प्रशंसनीय होती. अल हिलालच्या बाबतीत असं म्हटलं जातं की ही पत्रिका केवळ उर्दू भाषेतीलच नव्हे तर भारतातील इतर भाषिक पत्रिकांच्यामध्ये श्रेष्ठ, सर्वोत्तम दर्जाची आहे. मौलाना आझाद उत्तम लेखकही होते. 1 डझनपेक्षाही अधिक मौल्यवान लेखांची व ग्रंथांची निर्मिती त्यांनी केली. त्यापैकी तर्जुमन अल कुरआन, तज़किरा, गुब्बारे खातीर ही नावं प्रामुख्याने घ्यावी लागतील. बालपण निश्चितच मौलानांचं पुस्तकं, भाषा, भाषिक शिक्षण, धार्मिक शिक्षण यामध्ये गेलं. परंतु यौवनातही त्यांनी आपलं कार्यकर्तृत्व करून दाखवलं. त्यांच्यावर बालपणात जे संस्कार झाले होते ते तारुण्यातही टिकून राहिले. त्यांनी थोऱ्यान मोठ्यांनी बालपणापासून केलेले संस्कार हे स्वतःहून विकसित केले आणि मग त्यांना वास्तविकतेचं भान आलं. ते राष्ट्रनिष्ठ बनले, ते देशप्रेमी बनले आणि देशसेवेसाठी स्वतःला झोकून दिलेल्या मौलानांची तळमळ, साहस, निर्भयता या गुणांमुळं मौलाना आझादांचं नाव महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या इतकंच आदरानं घेतलं जाऊ लागलं. वयाच्या 35व्या वर्षीच 1923 मध्ये ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले. हिंदू मुस्लिम एकतेसाठीही ते आयुष्यभर कार्यरत राहिले. मौलाना एक महान मानवतावादी नेता होते. गांधीजींप्रमाणेच बुद्धी, विद्वत्ता, चातुर्य आणि मानवता या गुणांचा अजोड संगम त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये दिसून येतो. 1940 ते 1947 या काळातही ते काँग्रेस समितीचे अध्यक्ष होते. पण नेतृत्वापेक्षाही एक उत्तम सल्लागार म्हणूनच त्यांच्याकडे बघितलं जात होतं. कुणीतरी म्हणालं होतं ते स्वातंत्र्य लढ्यामध्ये ड्रायव्हिंग सीटवर होते, पण स्टेअरिंग व्हील मात्र इतरांच्याच हातात होतं. कदाचित याच कारणामुळं सर्वांगीण प्रयत्न करूनही मौलाना फाळणी रोखू शकले नाहीत. सर्वांगीण प्रयत्न करून तुकडे होण्यापासून देशाला वाचवू शकले नाहीत. आयुष्यभराचं संचित लुटलं गेल्यानंतर माणसाची जी अवस्था होते तीच अवस्था देशप्रेमी मौलाना आझादांची झाली होती. स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही ते पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात कार्यरत होते व तेव्हाही हिंदू मुस्लिम एकतेचे समर्थकच होते, सर्वधर्म समभावाचे समर्थकच होते. बहुविध भारतीय संस्कृतीचं जतन, संवर्धन आणि संक्रमण करण्यासाठी ते आयुष्यभर मनापासून झटले. धर्म, जात, पंथ, लिंग, क्षेत्र इत्यादींशी संबंधित ज्या ज्या अडचणी समोर ठाकल्या त्यांचं समूळ उच्चाटन करण्याचा चंगच त्यांनी बांधला होता. मौलाना आझाद मध्यकालीन तत्त्वज्ञान, 18व्या शतकातील बुद्धिवाद आणि आधुनिक दृष्टिकोनाचं एक अजब मिश्रण होतं. 1947 मध्ये स्वतंत्र भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी पदग्रहण केलं. 1950 मध्ये
भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेची स्थापना केली. संस्कृतीचा विस्तार करण्यासाठी काही उत्कृष्ट संस्थांची निर्मितीही केली. 1953मध्ये संगीत नाटक अकॅडमी, 1954मध्ये साहित्य अकॅडमी तसेच ललित कला अकॅडमी अशा 3 उच्चतम दर्जाच्या राष्ट्रीय अकॅडमींची त्यांनी स्थापना केली. त्याच्यामध्ये पुढाकार घेतला. त्यांच्या मतानुसार विश्वविद्यालयांची, विद्यापीठांची, महाविद्यालयांची जबाबदारी फक्त शैक्षणिक कार्यापुरतीच मर्यादित नसून सामाजिक पातळीवरही महत्त्वपूर्ण असते. प्रौढ शिक्षणासाठीही ते आग्रही होते आणि त्यासाठीही ते कार्यरत राहिले. कोणत्याही देशाच्या प्रगतीमध्ये आर्थिक प्रगती, संरक्षणविषयक प्रगती, कृषी क्षेत्रातील प्रगती याबरोबरच शिक्षण क्षेत्रातील प्रगती ही सुद्धा तितकीच महत्त्वाची ठरते. देशाचं शिक्षण क्षेत्र जितकं प्रगत तितका तो देश उर्वरित बाबतीतही प्रगती साध्य करू शकतो. कारण शिक्षण ही भविष्यकाळासाठी केलेली गुंतवणूक असते. आज आपण जी गुंतवणूक करू त्याचं शैक्षणिक फलित काही वर्षानंतर मिळणार असतं. म्हणूनच शैक्षणिक गुंतवणूक करताना विचारपूर्वक व दूरदृष्टी ठेवून करणं गरजेचं ठरतं. समाज व शिक्षण ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. समाजाच्या वर्तमान व भविष्यकालीन गरजा शिक्षणातून पूर्ण व्हाव्यात अशी अपेक्षा असते. म्हणूनच शिक्षणविषयक धोरण ठरवताना तसंच त्याची अंमलबजावणी करताना काळजी घेणं गरजेचं ठरतं. अशीच भविष्यकालीन गरजा ओळखण्याची दृष्टी व समर्पक विचार व नवविचार, संशोधनाची अभिजात प्रवृत्ती यांचा अनोखा मिलाफ मौलाना आझाद यांच्या व्यक्तिमत्वामध्ये झालेला आढळतो. म्हणूनच कित्येक वर्षापूर्वी व्यक्त केलेले आझादांचे विचार आजही तितकेच उपयुक्त वाटतात आणि भविष्यात उपयुक्त वाटत राहतील. समाजाचा जबाबदार घटक म्हणून वागण्याची वृत्ती निर्माण करणं, कृतिशील एकात्म सहजीवनाची सवय होणं व सर्वच समाजाचं कल्याण याची आस विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणं हे शिक्षणाचं उद्दिष्ट असलं पाहिजे असं मौलाना आझाद यांचं स्पष्ट मत होतं. यासाठी त्यांनी सातत्यानं आधुनिक शिक्षणाचा पुरस्कार केला. एका अर्थाने त्यांनी आधुनिक भारतीय शिक्षणाचा पायाच रचला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. लोकशाही समर्थ करायची असेल तर तिचा उपभोग घेणारा तळागाळातील घटक जाणता झाला पाहिजे. या जाणते होण्यातलं पहिलं पाऊल म्हणजे साक्षरता. सामान्य जनता साक्षर झाल्याशिवाय लोकशाहीला भवितव्य नाही. नागरिकत्वाचे हक्क, कर्तव्य, एक सुजाण नागरिकाची आपल्या देशाप्रती, समाजाप्रती व स्वतःप्रती जबाबदारी ओळखायला लावणारं शिक्षण असावं असं मौलानांना वाटत राहिलं. त्यांनी विवेकी शिक्षणाचा पुरस्कार केला. याचसाठी त्यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबर प्रौढ साक्षरतेकडेही लक्ष देण्याची आवश्यकता व्यक्त केली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर स्वतंत्र भारताच्या सर्व समाजाच्या गरजा बदलल्या. त्यामुळे शिक्षणाचा प्रसार गतिमान करण्यासाठी त्यांनी 5 मुद्दे विचारात घेण्यासाठी पुढाकार घेतला व त्याचा पाठपुरावाही केला. सर्व वयोगटातील मुलांना सक्तीचं शिक्षण असावं असं त्यांचं मत होतं. प्रौढ साक्षरता कार्यास गती देण्याचं काम मौलाना आझादांनी केलं. उच्च शिक्षणातील दर्जा वाढवण्यासाठी विविध सवलती शिक्षण मंत्री असताना त्यांनी अवलंबल्या. राष्ट्राच्या गरजेप्रमाणे तांत्रिक व वैज्ञानिक शिक्षणात वाढ घडवून आणणं हे त्यांनी महत्त्वाचं मानलं. सांस्कृतिक संपन्नतेसाठी विविध सांस्कृतिक सामाजिक उपक्रम राबवणं याला मौलाना आझादांनी प्राधान्य दिलं. मौलाना आझाद यांच्या मते सामाजिक शिक्षण देणं हे लोकशाहीत आवश्यक ठरतं. कारण यामुळंच सुशिक्षित व सुसंस्कारी मन घडवणं शक्य होतं. लोकांमध्ये नागरिकत्वाची जाणीव व सामाजिक ऐक्य निर्माण करण्यासाठी देण्यात येणारं शिक्षण म्हणजे सामाजिक शिक्षण होय असा त्यांचा ठाम विश्वास होता. ते म्हणत की मानवी भावभावनांना योग्य दिशा देण्याचं काम
निश्चितच शिक्षण करतं. शिक्षण माणसाला सृजनात्मक नवनिर्मितीच्या क्षेत्रांची ओळख घडवतं. पोटासाठी अर्थार्जन याबरोबरच कला, साहित्य, वाङ्मय, नाटक, नृत्य यांचंही मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही दृष्टी माणसाला शिक्षणच देऊ शकतं. विश्वपातळीवर नैतिकता, मानवता व सहिष्णुता वाढवण्यासाठी शिक्षणाचाच उपयोग होईल, हे मत त्यांनी आधीच व्यक्त केलं होतं. आज गाभाभूत घटक असा मूल्य शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये आपण जो उल्लेख करतो त्याचा पाया हा मौलाना आझादांच्या विचारात होता. गाभा घटक मूल्य शिक्षणामध्ये समावेश करून विद्यार्थ्यांच्या मनावर ते बिंबवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी मौलाना आझादांनी पुढाकार घेतला. शिक्षण हे फक्त अक्षर ओळख किंवा पैसा कमवण्याचं साधन असतं असं नव्हे, तर शिक्षण म्हणजे तुमची तंत्रज्ञानातील प्रगती, विज्ञानातील झेप, तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या क्षेत्रात देश प्रगतीपथावर नेण्यासाठी मौलाना आझाद यांनी शैक्षणिक मूलभूत संशोधनाचं महत्त्व वेळोवेळी अधोरेखित केलं. मौलाना आझाद सांगतात की शैक्षणिक मूलभूत संशोधन हे देशाच्या प्रगतीचा आधार ठरतं. वैज्ञानिक, शैक्षणिक, सामाजिक, भाषिक संशोधन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. संशोधन हे फक्त विज्ञान तंत्रज्ञानापुरतंच मर्यादित न राहता ते सामाजिक शास्त्रांपर्यंत व समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोचलं पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये संशोधन मनोवृत्ती निर्माण करून ती जोपासण्यासाठी शिक्षणाच्या प्रत्येक पातळीवर प्रयत्न होण्याची गरज आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात झालेलं मूलभूत, उपयोजित आणि कृतीयुक्त संशोधन मानवजातीला संपूर्ण प्रगतीस हातभार लावणारं ठरेल. मौलाना आझाद यांच्या पुढाकारानं 1948 मध्ये विद्यापीठ शिक्षण आयोगाची म्हणजेच डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आयोगाची निर्मिती झाली. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन त्याचे अध्यक्ष होते. उच्च शिक्षणाशी संबंधित या आयोगानं देशभरातील विद्यापीठस्तरीय शिक्षणामध्ये स्वतंत्र भारताच्या बदलत्या गरजांनुसार परिवर्तन, सुधारणा सुचवल्या. विद्यार्थी, शिक्षक यांच्यासाठी अनेक शिफारसी केल्या. तसेच मुदलियार आयोगाच्या निर्मितीमध्ये सुद्धा मौलाना आझादांचे योगदान होते. विविध शैक्षणिक आयोगांची निर्मिती ही भारतीय शिक्षणाच्या वाटचालीतला एक महत्त्वाचा टप्पा म्हणावा लागेल. यामध्ये मौलाना आझादांचे योगदान वाखाणण्याजोगे आहे. कारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्वरितच जे आयोग नेमले गेले त्यांच्या शिफारशी पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी दिशादर्शक ठरल्या. मौलाना आझाद यांनी भाषिक धोरणही अत्यंत संयमानं मांडलं आहे. सर्व भाषांना समान वागणूक मिळावी. बहुसंख्याकांची भाषा शिकली तर उत्तमच, परंतु अल्पसंख्याकांच्या अनेक भाषाही दडपून टाकून चालणार नाहीत. त्यांनाही वाव मिळावा. शिवाय जागतिक पातळीवरही व्यवहारांसाठी इंग्रजी आवश्यक आहे. भाषा ऐक्य साधण्याचं माध्यम ठरू शकतं, तरी ते जबरदस्तीने साध्य होणार नाही. त्यासाठी जाणीव, जागृती व भाषिक संवेदनशीलता निर्माण करणं आवश्यक आहे, असा विचार आझादांनी मांडला. शिवाय मौलाना आझाद असंही सांगतात की 150 वर्षापूर्वीच जर भारतीय भाषांमध्ये शिक्षण देण्याची सुरुवात झाली असती तर आज जगातील प्रगत भाषांची आपल्या भाषांनी निश्चितच बरोबरी केली असती. म्हणजेच फक्त इंग्रजी हे शिक्षणाचं माध्यम असलं तर उच्च दर्जाचं शिक्षण मिळतं असं नाही, असं आझादांचं मत होतं. आपणही आपल्या स्थानिक भाषांमधून तितक्याच उच्च दर्जाचं शिक्षण देऊ व घेऊ शकतो, कारण आपल्या स्थानिक भाषा तितक्याच उत्तम दर्जाच्या आहेत. आझाद यांनी शिक्षणातून सर्वधर्म समानता आणण्यासाठी प्रयत्न केले.
त्यांना धर्मनिरपेक्ष भारत अपेक्षित होता. हातांना बळकटी देणारं, श्रमप्रतिष्ठा शिकवणारं, बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रगतीची क्षेत्रे पादाक्रांत करणारं, पण त्याचवेळी मानवी भावभावनांना मोकळीक, आनंद देणारं, कला, संगीत, साहित्य, क्रीडा, नृत्य, नाटक यांच्या प्रबळ पाठबळावर पुढं वाटचाल करणारं असं सर्वांगीण शिक्षण त्यांना अपेक्षित होतं. मौलाना आझाद यांच्या मते प्रत्येक स्थिर गोष्टीला साचलेपण येतं आणि हळूहळू तिचा विनाश होत जातो. म्हणून प्रवाहीपणा महत्त्वाचा, कारण प्रवाहीपणा त्यात नाविन्याची भर घालतो. म्हणून शिक्षणामध्ये संशोधनाच्या माध्यमातून सातत्याने ज्ञानाची रचना झाली पाहिजे, नाविन्याची भर पडली पाहिजे, असे सुद्धा मौलाना आझादांना वाटत होते. शिक्षण हे मूळतःच प्रवाही असल्याने आणि सातत्याने बदलत जात असल्याने ते भविष्याचा वेध घेते आणि समाजाला हवा तसा आकार देण्याचे सामर्थ्य शिक्षणातच असते. म्हणून देशविदेशातील शिक्षणतज्ज्ञांनी, समाजसुधारकांनी नवनिर्मितीचे भान ठेवले पाहिजे, ज्ञानाची नवनवीन रचना केली पाहिजे. आपल्या विविध प्रयत्न व प्रयोगातून एक संशोधनाचा वारसा निर्माण केला पाहिजे, असे मौलाना आझादांना वाटायचे. पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये साक्षरतेबरोबरच उत्पादन क्षमता असायला हवी. सुजाण नागरिकत्वाची जाणीव या शिक्षणातून व्हायला हवी. चांगली मूल्ये, चांगली तत्त्वे, चांगल्या सवयी, सामाजिकता, सुसंस्कार या घटकांचा समावेश शिक्षणामध्ये असला पाहिजे. शिक्षण आणि समाजजीवन या समांतर चालणाऱ्या घटना आहेत, पण त्या समांतरच असणे अपेक्षित आहे असे मौलाना आझादांना वाटत होते. कारण शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या गरजांची, आकांक्षांची पूर्तता होत असते. समाजाच्या विविध गरजांची जबाबदारी, अपेक्षांची पूर्तता करण्याची जबाबदारी ही शिक्षण क्षेत्राचीच असते. समाजाच्या विकासास मदत करणाऱ्या अनेक बाबी आपणास समाजात दिसून येतात. त्यांच्या मतानुसार शिक्षण ही प्रक्रिया राष्ट्रीय पुनर्जागरणाचा आधारस्तंभ आहे. मौलाना आझाद म्हणतात, शिक्षणातील समाज परिवर्तनाची ताकद, नवसमाज रचना व समाज जागृतीची शक्ती अलौकिक आहे. शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक व सांस्कृतिक पुनरुत्थानाचा यज्ञ मौलाना आझादांना करायचा होता. शिक्षणाची नवी रचना, दृष्टी यातून स्वातंत्र्यपूर्व आंदोलनास त्यांना बळकटी तर द्यायचीच होती, पण स्वातंत्र्य उत्तर भारतामध्ये नवनिर्मितीचा ध्यास मौलाना आझादांनी घेतला होता व त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात त्यांच्या शैक्षणिक कार्यातून तो त्यांनी मनापासून जोपासला सुद्धा. त्यासाठीच पाश्चात्यांच्या शिक्षण पद्धतीपेक्षा भारतीय राष्ट्रीय शिक्षण पद्धतीचा अवलंब करणे आणि पाश्चात्य आधुनिक विचारातील जे चांगले आहे ते आत्मसात करणे आवश्यक आहे, असे ते सांगत असत. राष्ट्राच्या वैचारिक धारणेशी सुसंगत व समाज शिक्षणाचा प्रश्न सोडवणारी नवशिक्षण पद्धती मौलाना आझादांना अपेक्षित होती. शिक्षण प्रक्रिया म्हणजे व्यक्ती व समाज यांचा संबंध दृढ करणारी प्रक्रिया होय, असे मौलाना आझादांनी शिक्षण प्रक्रियेची व्याख्या केली होती. आपला देश खऱ्या अर्थाने सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक बनावा असे जे संविधानाला अभिप्रेत आहे त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी मौलाना आझाद हे आयुष्यभर झटले. सर्व भारतीय नागरिकांना सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय मिळावा हा संविधानाचा, न्यायाचा विचार मौलाना आझादांनी प्रत्यक्ष आपल्या कृतीत अवलंबला. बाबासाहेब आंबेडकरांना संविधानामध्ये जे अपेक्षित होते ते विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासनेचे स्वातंत्र्य मौलाना आझाद यांनी शैक्षणिक प्रक्रियेमधून भारतीयांना मिळवून देण्याचा प्रयत्न केला.
संविधानाला अपेक्षित असलेली आणि संविधानाच्या उद्देशपत्रिकेमध्ये नमूद केलेली, बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली सर्व सांविधानिक मूल्ये शिक्षण प्रक्रियेमधून भावी नागरिकांच्यामध्ये रुजावीत असे सुद्धा मौलाना आझादांना वाटत होते आणि त्यासाठी ते कृतिशील राहिले. नागरिकांना दर्जाची व संधीची समानता खरोखर निश्चितपणे प्राप्त व्हावी, व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता, एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता, मानवता निर्माण व्हावी असे मौलाना आझादांना वाटत होते. एक व्यक्ती म्हणून भारतरत्न मौलाना आझाद खूप महान होते. मात्र अत्यंत साधं जीवन ही त्यांची खरी ओळख होती. मौलाना अबुल कलाम आझाद हे एक आनंदी व्यक्तिमत्व होतं. सतत आनंदी राहणं त्यांना आवडत असे. माणुसकी जोपासणं, आपल्या सहकाऱ्यांशी मानवतेनं वागणं हेच त्यांचं ध्येय होतं. चीनी भाषेमध्ये एक म्हण आहे की सर्वात आनंदी कोण, तर जो स्वतः आनंदी राहतो, सतत आनंदी असतो व जो दुसऱ्यांचा आनंद तितक्याच आत्मीयतेने जोपासतो. यातून एवढाच संदेश मिळतो की स्वतःही आनंदी राहा, इतरांनाही आनंदी ठेवा आणि या जगामध्ये शांतता, मानवता, बंधुता, समता नांदू द्या. फ्रेंच लेखक आंद्रे झीद यांनी आपल्या आत्मकथेमध्ये लिहिलेली एक गोष्ट मौलाना आझादांना खूप आवडायची. आंद्रे झीद म्हणतात, आनंदी राहणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव दुसऱ्यावरही पडत असतो. त्यामुळे आपण आनंदी असलो तर इतरही आपोआपच स्वतःच्या इतर विवंचना विसरून आनंदीच राहतील. असं मौलाना आझादांचं व्यक्तिमत्व सुसंस्कृत, सुशिक्षित आणि आनंददायी होतं, चैतन्यदायी होतं, प्रेरणादायी होतं. मृत्यूच्या वेळी त्यांच्याजवळ फारशी कोणतीही संपत्ती नव्हती, न कोणतंही बँक खातं नव्हतं. काही कपडे, 2 जोडी सँडल आणि खूप दुर्मिळ पुस्तकं मात्र होती. 22 फेब्रुवारी 1958 रोजी वयाच्या 70व्या वर्षी त्यांचा देह अनंतात विलीन झाला. 11 नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून आपण साजरा करत आहोत. त्या निमित्तानं या अलौकिक, प्रतिभासंपन्न अशा व्यक्तिमत्वास मी शतशः नमन करतो.